त्याच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। मनोज जरांगे आज संध्याकाळी 5 वाजता उमेदवार आणि मतदारसंघ घोषित करणार आहेत, तर सर्व उमेदवारांना अंतर्वली सराटीत येण्याचं आवाहन केलंय। जरांगेच्या उमेदवारांबद्दल माहिती नाहीये, मी प्रचारात उतरलोय, आता समोर कुणीही आलं तरी कुस्ती खेळायची आहे, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। पवारांचे राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांच्याकडून जरांगेंची भेट, आष्टी या मतदारसंघातून मेहबूब शेख निवडणुकीच्या रिंगणात। माजलगावचे अपक्ष उमेदवार रमेश आडसकर यांच्याकडून मनोज जरांगेंची भेट, आडसकरांनी भाजपला रामराम ठोकत पवार गटामध्येच प्रवेश केला होता आणि यानंतर आडसकरांकडून अपक्ष अर्ज दाखल करण्यात आला। पवारांच्या घरी दिवाळीसाठी नातेवाईक जमायला सुरुवात झाली आहे। बारामतीमधील भाऊबीजेच्या कार्यक्रमाकडे सर्वांचंच लक्ष आहे। अजितदादांचे कुटुंब वगळता पवार कुटुंबामधील सदस्यांची उपस्थिती आहे। अजित पवारांचा बारामतीमध्ये गावभेट दौरा, सकाळपासूनच अजितदादांच्या दौऱ्याला सुरुवात। अजितदादा बारामती तालुक्यामधील तब्बल 27 गावांना भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधतील। कुटुंबातील सर्वजण दिवाळी पाडव्यासाठी आलेत, अजित पवारांना कामामुळे वेळ मिळाला नसेल, पवारांचा अजितदादांना टोला। दिवाळी पाडव्याची प्रथा शरद पवारांनी सुरू केली होती। अजित पवार नंतर दिवाळी पाडव्यात सहभागी व्हायला लागले होते। काटेवाडीमधील दिवाळी पाडवा हा अजित पवारांचा व्यक्तिगत निर्णय, रोहित पवारांचं वक्तव्य। कुटुंब एकच, मात्र आमचे राजकीय विचार वेगळे आहेत। कौटुंबिक कार्यक्रम असताना सोबत येऊच 2 दिवाळी पाडव्यावर पार्थ पवार यांचं वक्तव्य। अदृश्य शक्ती यशस्वी झाली, पवार कुटुंबातील 2 दिवाळी पाडव्यांवरून सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। भावी मुख्यमंत्री सुप्रिया सुळे असे बॅनर घेऊन कार्यकर्ते बारामतीमध्ये, बॅनर घेऊनच शरद पवारांसोबत काढलाय फोटो। सत्ताधारी उमेदवारांना पोलिसांच्या गाड्यांमधून रसद पुरवली जाते, राज्यातील अधिकाऱ्यांनीच याबाबत माहिती दिली, पवारांचा गंभीर आरोप। शरद पवारांच्या काळामध्येच उमेदवारांना रसद पुरवली जायची, आता तसं होत नाही, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पलटवार। शरद पवारांच्या आरोपांमध्ये तथ्य नाहीये, पोलिसांच्याही गाड्या तपासा, पवारांच्या आरोपांवर अजित पवारांचं उत्तर। यंत्रणेचा कुणीही चुकीचा वापर करत नाहीये, पवारांकडे काही माहिती असेल तर तक्रार करावी, चौकशी होईल, शंभूराज देसाईंचं हे वक्तव्य आहे। तर शरद पवारांच्या आरोपांवर शंभूराज देसाई यांनी टीका केली। फडणवीसांकडून पुणे दौऱ्यात नाराजांच्या भेटीगाठी, सनी निम्मण, संजय काकडे, धीरज घाटे, राजेंद्र आबा शिमिळकर, श्रीनाथ भिमाले, भरत वैरागेंसोबत फडणवीसांची चर्चा, तर फडणवीसांच्या फोननंतर जगदीश मुळीक यांची माघार। महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, आज महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत बंडखोरांसंदर्भात चर्चा करणार, सुनील तटकरे यांची माहिती। संख्याबळ जास्त असेल त्यांचं मुख्यमंत्री असं ठरलंय, सगळे आमदार निवडून दिले तरच दादा मुख्यमंत्री होतील, नरहरी झिरवाळ यांचं वक्तव्य। तिकिटाच्या अपेक्षेने अर्ज भरलेल्यांना बंडखोर म्हणणार नाही, ज्यांनी अर्ज भरले ते माघार घेतील ही अपेक्षा आहे, काँग्रेसमधील बंडखोरीवर नाना पटोलेंचं वक्तव्य। फडणवीस स्वतःला अभिमन्यू असल्याचं दाखवतात, वारकऱ्यांवर लाठीचार्ज करणारे फडणवीस जनरल डायर आहेत, रोहित पवारांकडून फडणवीसांचा जनरल डायर असा उल्लेख। अंबरनाथमध्ये विक्रम म्हणून राजेश वानखेडेंना नक्की मदत करणार, मनसेचे आमदार राजू पाटील यांची भूमिका आहे, तर राजेश वानखेडे अंबरनाथमधील ठाकरेगडाचे उमेदवार आहेत। ठाकरेगडाचे रुपेश म्हात्रे यांचा बंड कायम आहे, भिवंडी आता पूर्वमधून अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवण्याचा निर्धार आहे, उद्धव ठाकरे मला मुलाला जिंकून आणण्यासाठी आमचा बळी देत आहेत, रुपेश म्हात्रेंचं वक्तव्य। पूर्वेला मदत मागतायत आणि पश्चिमेला विरोधात उमेदवार देत आहेत, रुपेश म्हात्रेंच्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे, सुरेश टावरेंचं वक्तव्य। वाशिमच्या रिसोडमध्ये भाजपच्या बंडखोरीवर शिंदे गटाकडून नाराजी, रिसोडमधील बंडखोरी शिंदे गटाला संपवण्यासाठी आहे का, शिंदे गटाच्या युवा सेनेचे जिल्हा प्रमुख रवी बांदुर्गे यांचा सवाल। पाथरीतून मी अपक्ष म्हणून निवडणूक लढणार आहे, यावेळी माघार नाही घेणार, पाथरी मतदारसंघातून निवडणूक लढण्यावर बाबाजांनी दुर्राणी ठाम आहे, तर पाथरीमध्ये नुकसान होऊ नये, दुर्राणींनी उमेदवारी मागे घ्यावी, सुरेश वरपुडकर यांचं आवाहन। 2019च्या निवडणुकीवेळी जामखेडला जात येता नव्हता आणि त्याचवेळी आमचे विरोधक राम शिंदेंनी विकासच केला नव्हता, 2019 नंतर कर्जत जामखेडमध्ये विकास पर्व सुरू झालाय, रोहित पवारांचा राम शिंदेंवर निशाणा। माफी मागा अन्यथा भाजपचं काम करणार नाही, भाजप जिल्हाध्यक्षांच्या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक झाली, शिवसेनेच्या भूमिकेमुळे आमदार कुमार आयलन अडचणीत येण्याची शक्यता।
संजय राऊतांनी आधी आपला पक्ष सांभाळावा. प्रकाश आंबेडकरांबद्दल चुकीचं वक्तव्य कराल तर रस्त्यावर उतरू. वंचितचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांचा इशारा. सोलापुरात महाविकास आघाडीमधील मैत्रीपूर्ण लढत असलेल्या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या सभा. सांगोला आणि दक्षिण सोलापूरमध्ये उद्धव ठाकरे प्रचाराला येणार आहेत. 10 नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरेंचा दौरा असेल. भाजपच्या माजी खासदार आणि अपक्ष उमेदवार हिना गावित आजपासून प्रचाराला सुरुवात करणार आहेत. अक्कलकुवा तालुक्यामधील डाब या गावापासून प्रचाराचं नारळ फोडतील. धुळ्यात समाजवादी पक्षाकडून अपंग बांधवांच्या सायकलवरून प्रचार. शहरातील विविध भागात इर्शाद जहागीरदार यांचा प्रचार. धुळे ग्रामीण मतदारसंघामधील भाजपचे उमेदवार राम भदाणी यांच्या प्रचाराचा शुभारंभ. सोनगिरी इथल्या सोमेश्वर मंदिरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात झाली. बीडमध्ये प्रचारासाठी गावात आलेल्या उमेदवाराचा ताफा अडवल्याप्रकरणी पोलिसांकडून दखल. पोलिसांनी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 14 नोव्हेंबरपर्यंत मनाई आदेश लागू असतील. नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल. मागील 5 वर्षात मी अनेक महत्त्वाची कामं केली आहेत, त्यामुळे जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे आहे. गोंदिया विधानसभेचे भाजपचे उमेदवार विनोद अग्रवाल यांचं वक्तव्य. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर रेटेवाडी या उपसा सिंचन योजनेचा प्रश्न सोडवू असं पवारांनी अभिवचन दिलं आहे. भविष्यकाळामध्ये करमाळा तालुक्यामधील उत्तर भाग ओलिताखाली असेल. माजी आमदार नारायण पाटील यांचं वक्तव्य. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर. अहिल्यानगरच्या सुपा या टोलनाक्यावर 23 कोटी रुपयांचं सोनं जप्त. नाशिकमध्ये दिवाळीनिमित्त रेड्यांची मिरवणूक. रेड्यांच्या मिरवणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीची झलक. अनेकांनी आपल्या रेड्यावर मशाल आणि तुतारीचं चिन्ह रंगवलंय. धुळे जिल्ह्यामधील विविध गावांमध्ये कपाशी खरेदी केंद्र सुरू. कपाशीला 8,000 रुपयांचा भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. दिवाळीनिमित्त राजगड तालुक्यातल्या निगडे मोसे येथील बाळगोपालांनी साकारले किल्ले राजगडाची प्रतिकृती. किल्ल्यांची प्रतिकृती पाहण्यासाठी ज्येष्ठांसह शालेय विद्यार्थ्यांची हजेरी. तालुक्यामधील रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्याशी वाठार गावात शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर दीपोत्सव. परिसर शेकडो लखलखत्या दिव्यांच्या प्रकाशानं उजळून निघालाय. डोंबिवलीच्या कोपर गावात लहान मुलांनी पन्हाळा आणि विशालगडाची प्रतिकृती तयार केली आहे. किल्ला बांधण्यासाठी शाडूच्या मातीचा वापर करण्यात आला. भंडारा जिल्ह्यातील जांभोरा इथं गोवर्धन पूजेची अनोखी परंपरा यंदाही कायम आहे. 150 वर्षांपासून कुटुंब प्रमुखाच्या अंगावरून गोधन सोडण्याची परंपरा आहे. रायगडच्या अलिबागमधील शहाबाजमध्ये भैरवनाथ मंदिरात दीपोत्सव साजरा. गावातील तरुणांकडून 1111 दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. नाशिकच्या तपोवनमध्ये प्रभू श्रीरामांच्या 70 फूट भव्य मूर्तीची दिवाळीनिमित्त आरती. मूर्तीच्या शेजारी राम भक्तांकडून दिव्यांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. नंदुरबारच्या सातपुड्यामधील अस्तंबा ऋषी यात्रा महोत्सवासाठी हजारो आदिवासी बांधव रवाना झाले. पारंपरिक वेशभूषा परिधान करत तळोदा शहरातून भव्य मिरवणूक.